अलंकारी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा श्री सद्गुरु पुंडरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी लोचनी Hare
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार निया काय माझी माणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुळती मज लागी लाडके लढवाळ मागत असे तुझ वंदित हे रज चरणीचे तुम्ही येऊन या मस्तकी ठेवी हात जाईल ही भ्रांत ठेवा माझी आपुल्या बाळासी धरी आता हाती करी भजिती जनामध्ये विश्वासा तो हरी त्याची गाईल मी कीर्ती आपुलिया होते रसयांते। आदरणीय परमार्थ प्रेमी संत सज्जन भाविक भक्तीने सद्गदित झालेला भक्ती माता बाळ गोपाळ आज खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण कॉलनी ही गोकुळ झालेली आहे। नाव श्रीकृष्ण आहे, नाव श्रीकृष्ण आहे, नाव श्रीकृष्ण आहे आणि खऱ्या अर्थाने आज गोकुळ झालेलं आहे आणि तुमच्या जन्मा येण्याचं हित आज साधलेलं आहे। काला 2 तारखेला आहे परंतु आज तुमचा काला झालेला आहे। विठ्ठल विठ्ठल।
याचं श्रेय गुरुवर्य के.एन. शास्त्री महाराज, मिलिंद भगत महाराज, प्रेमनंदन स्वामी महाराज, भक्तिनंदन स्वामी महाराज आणि जय श्री स्वामीनारायण महाराज. जय श्री स्वामी. श्री स्वामीनारायण महाराज, श्री स्वामीनारायण पंथ हा इतका पसरलेला आहे. देशोदेशामध्ये श्री स्वामीनारायण पंथ हा पसरलेला आहे. वारकरी संप्रदाय पसरलेला आहे, परंतु त्याच्याही 10 पटीने श्री स्वामीनारायण पंथ हा देशोदेशी कानाकोपऱ्यात पसरलेला आहे. स्वामी हे लगाइए आप. कानाकोपऱ्यामध्ये हा पसरलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सत्य. सत्य सत्य सांगा लोका, जरी वाटे कडू. हे चांगलं फिट करून दे. विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या जीवनामध्ये, या संसारामध्ये आपण खितपत पडलेलो आहे. आपण कोण, कुठून आलो, आपलं आता कर्तव्य काय याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आपण मूळचे ब्रह्म आहे हे सुद्धा विसरलेलं आहे. म्हणून हा ब्रह्म कळण्यासाठी आपल्याला वेळोवेळी जे कार्यक्रम करावे लागतात, ते कार्यक्रमामधला हा एक कार्यक्रम आहे आध्यात्मिक कार्यक्रम. श्रीमद भागवत कथा. लक्षात घ्या सज्जनो, श्रीमद भागवत कथा आपल्याला जे पाहिजे ते करून देते, जे पाहिजे ते मिळवून देते, असं श्रीमद भागवत कथेचं महत्व आहे. आणि आपण ज्यांच्या मुखातून ही भागवत कथा ऐकत आहात ते गुरुवर्य के.एन. शास्त्री महाराज. नुसतं ऐकत नाही, तुम्ही अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. हे तुमचं सर्वांचं भाग्य आहे, श्रीकृष्ण कॉलनीचं भाग्य आहे आणि आमचं परमानंद भक्तिपीठाचं परम भाग्य आहे की शास्त्री महाराजांचं आम्हाला दर्शन. मी त्यांचं नाव खूप ऐकलेलं आहे. छोटासा परिहार, माझी सासरवाडी बामणोदची आणि ते सुद्धा बामणोदचे आहे. आणि तो योग घडला असं काही विचार नाही, योगायोगाने आमचं एक दर्शन झालं. मला तर परम भाग्य की मला त्यांचं दर्शन झालं. आणि आपल्या उल्हासनगरामधील श्री क्षेत्र आषाढे परमानंद भक्तिपीठ हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरु श्री विठ्ठल महाराज वारके आणि परमपूज्य सद्गुरु श्री ताई वारके यांच्या आशीर्वादाने आज मी या व्यासपीठावरती उभा आहे. होत्याचं नव्हतं, आज तुमच्या पुढे या व्यासपीठावरती उभा आहे. गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे अशी ताकद संतांची असते. अशी ताकद श्री स्वामीनारायण पंथामध्ये आहे. माणूस डोलायला लागतो. श्रीमन्नारायण नारायण नारायण स्वामी नारायण 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 स्वामी नारायण भगवान की इतकं मन डोलायला लागतं. आणि इतकंच नाही तर आपला जो वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे येत्या 2 तारखेला काल्याची कीर्तन रूपी सेवा होणार. सप्ताह 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. तर काल्याच्या कीर्तनाचं महत्व 2 तारखेला तुम्हाला कळेलच. परंतु आज स्वामींच्या आग्रहा खातर ते म्हटले की कथा होईल, कृष्ण जन्माची कथा होईल आणि त्याच्यानंतर कृष्ण जन्माचं कीर्तन व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांच्या शब्दाला मान देऊन आज भक्तिपीठातील सेवेकरी या सेवेसाठी आलेले आहे. भक्तिपीठ हे एक नामपीठ आहे. इथे आम्हाला नामाशिवाय व्यतिरिक्त काहीच नाही.
नाम घ्या, अनुभव घ्या, हाच तुमचा परमार्थ आणि हाच परमार्थ आहे का. पंथ कोणताही असला तरी आपल्याला जायचं एकाकडे, तर मार्ग वेगवेगळे असतील परंतु एकाकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विन जीवा सुख नाही. आपण 10 देव केले तर वेळेला कोणीच आपल्याला येणार नाही वेळेवरती, आणि एकाची भक्ती केली तर शेवटपर्यंत तो आपल्या पाठी राहतो. आपण म्हणलो का चौधरी त्यांनी कथा केली, का भागवत केला, तर लक्षात घ्या सज्जनो, जो पारायण करतो त्याला नारायणाची प्राप्ती होते, जो कथा करतो त्याची व्यथा जाते, जो भागवत करतो त्याला भगवंताची प्राप्ती होते. साक्षात परमात्मा त्याची प्राप्ती होते. आणि श्रीमद भागवत कथा साधी समजू नका. श्रीमद भागवत कथा ही शत्रूच्या शत्रूलाही त्याची इच्छा पूर्ण करून देते. विठ्ठल काय म्हटलं मी, शत्रूच्या शत्रूलाही जी पाहिजे ती इच्छा करून देते. मग संतांची इच्छा काय, तुका म्हणे जे जे इच्छा करती कल्पतरू परुहित. श्रीमद भागवत कथा ही कल्पतरू आहे. तुम्ही मनात जी इच्छा करणार आणि श्रीमद भागवत कथेचं आयोजन करणार, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा ज्याची इच्छा पूर्ण होते तो दरवर्षी भागवत करतो. विठ्ठल नाम घेतल्याने भगवंत पाठी राहतो. म्हटलं हरिपाठ का करता हो तुम्ही. हरिपाठ केल्यानंतर हरी आपल्याला कधीच पाठ देत नाही, तो आपल्या पाठीमागे उभा राहतो. म्हणून हरिपाठ. म्हणून साधू संत जप्पी तप्पी योगी महामुनी यांनी जे साधन दिलेलं आहे ते नाम साधन, त्या नाम साधनावरती आमचं परमानंद भक्तिपीठ आरूढ आहे. आणि आमच्या गुरुवर यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीच्या जोरावरती सेवके करावे सांगितलेले काम, येथे हुतूपणा कामा नाही. म्हणून आजच्या या मंगलप्रमय प्रसंगी तुकोबारा यांचा 4 चरणाचा, जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा देव अवताराला काय येतो याचं वर्णन करणारा, याचा महात्मा वर्णन करणारा, प्रतिपादन करणारा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग मी सेवेकरताना केला. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मला सांगायला वेळ कमी आहे, तुम्हाला ऐकायला वेळ कमी आहे. आणि जितका वेळ कमी, लक्षात घ्या, वेळेचं बंधन आपल्याला असणं गरजेचं आहे. वेळ सांगून येत नाही, मृत्यू सांगून येत नाही, काळ सांगून येत नाही, ठिकाण सांगून येत नाही. परंतु काळ, वेळ आणि ठिकाण यांची जर सांगड जमली तर आपली रवानगी म्हणजे मृत्यू. काळ, वेळ आणि ठिकाण हे जे यांची मैत्री झाली आणि ते एका ठिकाणी जमले, समजायचं आपला मृत्यू त्या दिवशी आहे. कधी कधी काळ येते, वेळ येत नाही, वेळ येते, ठिकाण येत नाही. त्या दिवशी काळ येतो परंतु वेळ नसतो, ठिकाण बरोबर नसतं, म्हणून आपला मृत्यू होत नाही. परंतु ह्या तिघांची मैत्री जमली की आपला मृत्यू होतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सत्य कर्म केले पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. आज या श्रीकृष्ण कॉलनीमध्ये खरंच तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. श्रीकृष्ण कॉलनीला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. कारण की आपण बघतो की कधी कधी कथा करायला जावं तर लोक आडवे येतात, करू देत नाही. परंतु श्रीकृष्ण कॉलनीचं मनापासून धन्यवाद की त्यांनी गेले आता 5 दिवसापासून सहकार्य करतायत. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या बोलीचे सगळे लोक या श्रीकृष्ण कॉलनीमध्ये राहतात. त्यांना सुद्धा धन्यवाद की मराठी भाषेतून, गुजराती भाषेतून, हिंदी भाषेतून तुम्ही ऐकताय. परंतु आज तुमच्या वाटेला मराठी भाषा, मराठीतून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या चित्तापर्यंत, हृदयापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करणार. थोडक्यात शॉर्ट बट स्वीट या उक्तीप्रमाणे थोडं खावं, जास्त जगावं. स्वामी महाराज सुद्धा आपल्या कथेतून, आपल्या वाणीतून त्यांना सांगायचं भरपूर आहे, पण वेळेचं महत्व राखून कमी वेळामध्ये, नाही तर श्रीमद भागवत कथा सकाळी 3 तास असो, सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास तरी कमी पडते. इतके श्रीमद भागवत कथामध्ये भरलेलं आहे. म्हणून हे का करतो, कशासाठी करतो आणि का करावं, तर सज्जनो लक्षात घ्या, ज्या ज्या वेळी या भूतलावरती अधर्म वाढतो, धर्म लोप पावतो, त्या त्या वेळेस भगवंत अवतार घेत असतो. त्या त्या वेळेस संत अवतरित होत असतात.
तर या दोघांचा विचार आपल्याला एकपणाने करायचा आहे. तर घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, तारा हे पायापासी दुर्जनासी संहारी, अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. सज्जनो, हा भगवंत आला आणि आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पंढरीच्या आनंद सद्गुरु दास तुका. म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून देवालाही बोलवायचं आहे आपल्याला. द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, तुझे पाया तुझे पाया, सज्जन हो, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. गेले 7 दिवसापासून म्हणजे 27 तारखेपासून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण करता. नवविधा भक्तींमधील एक भक्ती तुम्ही करता आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये भक्ती सारखं श्रेष्ठ साधन नाही. भक्तीतून तुम्हाला सर्व काही साध्य होणार. आणि आज तुम्ही जी भक्ती केली, कृष्ण परमात्मा आज त्याचा जन्मोत्सव साजरा झाला. नामाच्या गजरामध्ये जन्मोत्सव साजरा झाला. मग हा जन्म तुम्ही म्हणाल, अरे कृष्णाष्टमी तर नाही आहे, आज कृष्ण जन्मतीचं कीर्तन का? अहो, श्रीमद भागवत कथेमध्ये दशावतार ज्या ज्या वेळेस जन्माला येते त्या वेळेस सोहळा होतो. विठ्ठल श्रीमद भागवत कथा जर दरवर्षी 12ही महिने चालली तर 12ही महिने दशावतार आपल्या सर्व देवदेवतांचे सोहळे होतील, जयंती होईल, उत्सव साजरा होईल. आपण फक्त तिथीप्रमाणे नाही, तर आपलं संप्रदायाचं आणि श्री स्वामीनारायण संप्रदायाचं एकच आहे. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला सावधान आहे. प्रत्येक क्षणाला सोहळा करण्याची ताकद संप्रदायामध्ये आहे, प्रत्येक क्षणाला. परंतु साधनातून लोकांना जागृत करणं हे साधन आहे. नाम हे साधन आहे. या साधनातून आपल्याला परमधामापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून श्रीमद भागवत कथा, या भागवत कथा ऐकल्यानंतर आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल, भगवंताची प्राप्ती होईल आणि जीवन सार्थकी लागेल. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून हरिभक्त परायण अलकाताई चौधरी आणि हरिभक्त परायण प्रकाश चौधरी या दाम्पत्याचं धन्यवाद तेवढे थोडे. निमित्त म्हणजे निमित्त कसलंही असलं, सुखाचं असो दुःखाचं असो, परंतु या मातेने खंबीर होऊन आपल्या तरुण मुलाच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथेचं आयोजन. किती मोठं आईचं माणूस आहे. नाहीतर आपण बघतो की तरुण गेल्यानंतर साधे 13 दिवस सुद्धा ते दुःखामध्येच त्यांचं असतं. परंतु संप्रदाय आहे, त्यांना त्यांचं मूळ संप्रदायाशी आहे, नामाशी आहे, संतांशी ते निगडीत आहे, संत संगतीमध्ये त्या राहिले आहे. म्हणून आपल्या मुलाला मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, ही त्यांची कित्येक वर्षाची धडपड ती आज पूर्णत्वाला येते. स्वामींच्या मुखातून, अमृतवाणीतून आज
शेवटच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला अक्षय दादाला मुक्ती प्राप्त होईल. श्रीमद भागवत कथा ही मुक्ती देते, श्रीमद भागवत कथा ही मोक्ष देते. श्रीमद भागवत कथा मुलाचं लग्न होत नाही, इच्छा करा, संकल्प करा, श्रीमद भागवत करा, मुलांची लग्न होते. चांगल्या कुळामध्ये मुलगी जाईल, चांगल्या कुळामध्ये मुलाला स्थळ मिळेल आणि 21 कुळांचा नाही तर 42 कुळांचा उद्धार होईल. परंतु ताई तुम्ही काही भाग्यवान आहात. श्रीमद भागवत कथेच्या रूपाने साक्षात कृष्ण परमात्मा तुमच्याकडे आला, परंतु तुम्हाला सुख देऊन निघून गेला. कृष्ण तसाच आहे. कृष्णाने आजपर्यंत कृष्ण कथा जर आपण ऐकल्या, कृष्णाचे चरित्र जर आपण ऐकलं, तर कृष्णाने सगळ्यांना रडवलं, हसवलं कोणालाच नाही. विठ्ठल देवांची आई देवकी माता, देवकी मातेच्या उदरी भगवंताने जन्म घ्यावा आणि जगातली पहिलीच देवकी आई असेल की ती बाळ जन्मल्यानंतर रडली. विठ्ठल आई वासू, आई मुलग, गाय वासरू यांचं अनन्यसाधारण असं प्रेम असतं. याच्यातून आपल्याला काही कळणार नाही, परंतु ते बालकाला आणि मातेलाच कळत असतं. म्हणून धर्म कर्म कसं राहावं, कसं जगावं, धर्माने वागा, धर्माने वागा, कर्म करा. तर काय धर्म आणि कर्म काय? तर जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा भगवंत अवताराला येतो आणि या भक्तांच्या भक्तांकरता, त्यांना दर्शन देण्याकरता भगवंत अवतार येत असतो. आपण भक्ती करतो देवाची, प्रमाण काय? आपण आयुष्यभर भक्ती केली, युगायुगापासून भक्ती केली, प्रमाण काय? तर तो ते प्रमाण देण्यासाठी अवतीर्ण होत असतो. मी आहे. संत सुद्धा अवतीर्ण होत असतात, देव आहे हे सांगण्यासाठी संत अवतीर्ण होत असतात. म्हणून परंतु याच्यामध्ये फरक असा आहे, देवाला संसार नाही, संतांना संसार आहे. परंतु दोघांचा विचार एक आहे. म्हणून देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी दोघांचा विचार एकपणे करायचा. एकाचा विचार वेगळा आणि एकाचा विचार वेगळा असा होत नाही. संप्रदायामध्ये दोघांचा विचार एक आहे, संतांचा विचार एक आहे, तर देवाचाही विचार एक आहे. पण कामाची प्रक्रिया वेगळी आहे. कामाची प्रक्रिया वेगळी आहे. संत उत्तीर्ण होतात, त्यांना तुम्ही शिव्या द्या, मारा, झोडा, काहीही करा, ते त्यांच्या अवस्थेमध्ये कधीच बदल घडवत नाही. त्यांची अवस्था, त्यांची परिस्थिती कधीच बदलत नाही. ते त्यांच्या अवस्थेवरती ठाम असतात ते संत. परंतु भगवंताला बोला, 99 शिव्या खाल्ल्या, पण 100व्या शिव्या वेळी सांगितलं होतं तुला 100 शिव्या माफ, 99 घेतल्या आणि 100वी परत सुदर्शन चक्राद्वारे परत रिटर्न. संतांचं तसं नाही. संत शेवटच्या श्वासापर्यंत आपली अवस्था बदलत नाही. म्हणून दोहींचा विचार एकपणे करायचा. देव अवतीर्ण होतो, त्याच्याजवळ वेळ नाहीये. मग आल्यानंतर तो एका कामात 10 कामं करतो. संत येतात, आपल्याला मार्गाला लावतात, चांगल्या मार्गाला आणतात, नवे नवे भगवंताच्या पुण्यामध्ये ढकलून देतात, त्यांचं कार्य संपवतात आणि आपल्या निजधामाला निघून जातात. तसाच भगवंत आहे, अवतीर्ण होतो आणि ज्या ज्या भक्ताला जे जे आडवे आले आहेत त्यांना आडवा करतो, भक्तांना आपल्या शरण येतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी, दुर्जनांचा संहार करतो. म्हणून निदान नाही ऐकायचं तर ऐकू नका, कान बंद करा, परंतु जे सत्य कर्म करतात ना त्यांच्या आड येऊ नका. देव कधी आडवा करेल सांगता येत नाही. धर्माबद्दल म्हणायचं तर आई ही एकटी असते. बघा, धर्म आणि कर्म, कोण म्हणेल धर्म मोठा, कोण म्हणेल कर्म मोठा, तर धर्मयुक्त कर्म असेल ते सगळ्यात श्रेष्ठ. विठ्ठल धर्मयुक्त कर्म म्हणजे काय? तर बघा, उदाहरण देऊन सांगतो. आई एक आहे, स्त्री आहे, ती मुलगी होती, ती आजी झाली. तिला हाका मारणारे कोण होते? आई हाक मारणारे होते, मामी हाक मारणारे होते, काकी हाक मारणारे होते, हा,
पती तिला वेगळा हाक मारायचा. तसं आई मुलाचं अनन्य साधारण प्रेम आहे. तेच प्रेम आईचं आणि मुलाचं होऊ शकतं का? पतीचं आणि पत्नीचं जे प्रेम आहे ते प्रेम आई मुलाचं होऊ शकतं? नाही होऊ शकत. ते प्रेम बहिणीशी होऊ शकतं? नाही होऊ शकत. ते नातेवाईकाशी होऊ शकतं? नाही होऊ शकत. ते काकांशी होऊ शकतं? नाही होऊ शकत. मामाशी होऊ शकतं? नाही होऊ शकत. मग मामाचं जे प्रेम आहे, पतीचं जे प्रेम आहे, मुलावरचं जे प्रेम आहे, मुलीवरचं जे प्रेम आहे, भावावरचं जे प्रेम आहे, या प्रत्येक प्रेमामध्ये वेगवेगळा अर्थ आहे, वेगवेगळं नियम आहे. त्या नियमाच्या नुसारच ते प्रेम होतं. मग याला म्हणतात धर्मयुक्त कर्म. आणि धर्मयुक्त कर्म जो करतो तो भगवंताला श्रेष्ठ, तो भगवंताच्या यादीमध्ये पहिला. हनुमंत आहे भगवंताच्या यादीमध्ये प्रथम. असंच नाही, तर भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि भक्ती जेव्हा लोक पावते, अधर्म वाढतो, त्यावेळेस भगवंताला, आता सुद्धा भगवंताला अवतार करण्याची इच्छा आहे, परंतु देवकी आणि वसुदेव सारखे माता पिता शोधताय भगवंत. आज सुद्धा ज्ञानेश्वर जन्मतील, परंतु विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांचे सारखे माता पिता भगवंत शोधतोय. आणि या श्रीमद भागवत कथेतूनच या कथा ऐकणारे श्रवण करतात. आणि ज्यांना वैराग्य प्राप्त होतो पती पत्नींना, पुढच्या युगामध्ये त्यांच्या पोटी संतयुक्त गुणयुक्त मुलं जन्माला येतात. आणि असं त्यांच्या कुळामध्ये जर चालत राहिलं तर सगळ्यात शेवटी त्या कुळामध्ये भगवंत अवतार घेतो. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचं कुळ, तुकोबारायांचं कुळ, आता श्री स्वामीनारायण महाराजांचं कुळ, ही कुळ श्रेष्ठ ठरली. आणि त्यांच्या पोटी श्री स्वामीनारायण महाराज भगवंत अवतीर्ण झाले. तसे ज्ञानोबा अवतीर्ण झाले, सध्या तुकोबा अवतीर्ण झाले, नाथबाबा अवतीर्ण झाले. आणि जेव्हा भगवंत अवतीर्ण होतो त्याच्या अगोदर भक्त अवतीर्ण होतात. भक्त पहिले अवतीर्ण होतात. जा बाबा, या ठिकाणी श्रीकृष्ण कॉलनीमध्ये जा, तिथं घरोघरी राहा. मी श्रीमद भागवत कथेच्या रूपाने अवतीर्ण होणार आहे 27 तारखेला. विठ्ठल विठ्ठल. 27 तारखेला, 27 जानेवारीला श्रीमद भागवत कथेच्या रूपाने अवतीर्ण होणार आहे. जा सर्वजण. मग योग जोडला, नियोजन झालं. गुरुवर्य के.एन. शास्त्री महाराजांनी नियोजन केलं. हरिभक्त परायण अलकाताई यांनी नियोजन केलं. भक्तिपेठ साध्या सर्व सेवकांनी नियोजन केलं. आणि देवाला डोक्यावर घेतलं. आज देवाला डोक्यावर घेतलं की नाही? असंच रोज डोक्यावर घेतलं तर किती काय होईल? डोक्यावर घेतलं वसुदेवाने देवाला, त्यावेळेस सगळी बंधनं तुटली. आणि ज्या वेळेस वसुदेवाने देवाला खाली ठेवलं तेव्हा सगळी बंधनं आपोआप लागली. एवढी ताकद आहे. सोपं आहे तर कळायला कठीण, कठीण तर मग विचारूच नका. म्हणून साध्या सोप्या भाषेत संत महात्मे सांगत असतात, बाबा हो, की उठा, जागे व्हा. आपण कोण, कुठून आलो, आपलं आता कर्तव्य काय आहे, निदान याची तरी जाण ठेवा. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. आपण जे संसारात करतो ते भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. भक्ती करायची, नाम घ्यायचं, वारी करायची, सत्संगाला जायचं. आणि सर्वात मोठं या कलियुगामध्ये जे आहे दान, ते श्रेष्ठ दान, दानातलं दान ते आहे अन्नदान. अन्नदान तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमचं आयुष्य वाढेल. पाण्याचं दान तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं तुमचं आयुष्य वाढेल. कारण की अन्नदान आणि पाणीदान केल्यानंतर समोरचा जीव तृप्त होतो आणि तो मनोमन आपल्याला आशीर्वाद देतो. आणि ते आशीर्वाद आपल्याला आयुष्याच्या रूपाने भोगता येतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंताने तुम्हा भक्तांचं निमित्त केलं, तुमच्या भक्तीचं निमित्त केलं आणि अवतार घेण्यासाठी सिद्ध झाला. तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, तुका म्हणे तुझ भक्तीचे कारण, म्हणे तुझ भक्तीचे कारण, नावाया अवतार पूर्ण पूर्ण.
करावा या पूर्ण अवतार, याच्यासाठी भगवंत अवतार घेतो. मग साधू संतांन जेव्हा अवतीर्ण होतात त्यांच्याकडे काहीच नसतं, त्यांच्याकडे फक्त काय असतं, नाम असतं. भक्ती घेऊन, आपलं कर्म घेऊन, आपलं पुण्य घेऊन ते जन्माला येत असतात. आणि भगवंत कसा आहे, काय धंदा करतो, त्याच्या हातात काय आहे, तो काय येतो, घेऊनिया चक्र गदा, 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 हाची गंगा तेरी गो, हाची गंगा तेरी गो, हाची गंगा तेरी गो, हाची गंगा तेरी गो, भक्तांगे माया मारी, 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 भक्तांगे माया मारी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. आपापला वेगवेगळा धंदा असेल, उद्योग धंदा असेल, वेगवेगळं काम असेल, तर देवाचं काय काम, जेव्हा अवतीर्ण होतो काय, घेऊन या चक्र गदा. कशाला बाबा, चक्र कशाला, गदा कशाला, तू तर सर्व आहे, सर्व ज्ञानी आहेस, ब्रह्मांडाचा नायक आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तुझ्याकडे शक्ती आहे, मग का म्हणून हे सर्व शस्त्र धारण केलं तू. तू तर असं मनोमन जर तू इच्छा केली तर सगळे नाश पावतील, जलप्रलय होईल. तुझ्या सत्तेने काय नाही चालत. चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलवी ते हरविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अहो कशावरती, प्रत्येकावरती तुझं साम्राज्य आहे, तुझी सत्ता आहे, मग घेऊन या चक्र गदा हाची धंदा कशाला होता. तर काय, प्रमाण मी आहे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त जेथे गातात तिथे आहे मी, आणि त्यांना तुम्ही कमी समजू नका. त्यांच्या नामामध्ये ताकद आहे, त्यांच्या भक्तीमध्ये ताकद आहे, आणि ते ज्यावेळेस मला बोलवतात त्यावेळेस मी येतो, आणि तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी अवतीर्ण होत असतो. भक्ताची भक्ती फलद्रूप होण्यासाठी, भक्ताची भक्तीची शक्ती वाढण्यासाठी, खरेपणा संतांमध्ये समाजामध्ये येण्यासाठी भगवंत अवतीर्ण होत असतो. आणि काय कार्य करतो आपण, काय कार्य करतो आपण, जे कार्य करतो तो तेच कार्य करतो. जन्म घेतो, तुम्ही जसे वागता तसा तो वागतो, परंतु एका कामात 10 कामं करतो. आपलं स्वरूप तो जाणू देत नाही, समोरच्याला विसर पाडतो, लवकर कळू देत नाही. एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहायला कळू दिलं नाही. ज्या दिवशी कळलं त्या क्षणी तो गुप्त झाला. विठ्ठल विठ्ठल, साधी गोष्ट नाही. नाथांचे नाथ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहिला, परंतु ज्या काशीच्या ब्राह्मणाच्या रूपाने त्यांना कळलं की देव तुमच्या घरी नांदतो, त्यावेळेस हे ऐकताच बरोबर जेव्हा आवाज दिला त्या क्षणाला भगवंत तिथून गुप्त झाले, दर्शन दिलं नाही. एकनाथ महाराजांना वैराग्य प्राप्त झालं का म्हणून इतके वर्ष मी त्याच्याकडनं भांडी धुवून घेतली, भांडी पाणी भरून घेतलं, नको नको ती सेवा करून घेतली, आणि जेव्हा कळलं त्यावेळेस भगवंत तिथून निघून गेले. परंतु सरते शेवटी सदैव म्हणजे गोदावरीमध्ये त्यांनी आपला देह ठेवला. तुकोबारांनी सदैव वैकुंठाला गेले. ही संतांची जादू, ही संतांच्या शब्दाची जादू दाखवण्यासाठी भगवंत अवतारणा येत असतो. आणि त्यांच्या या सत्य कर्मामध्ये ज्याला कोणी त्यांना आडवं येतात, त्यांच्या कार्याला आडवं हे करतात, कार्य करू देत नाही, यांचा नाश करण्यासाठी यांना
देशोधडीला लावण्यासाठी भगवंत अवताराला असतो आणि त्याला अवताराला लावण्यासाठी जसा समोरचा असेल त्याला त्याचप्रमाणे युद्ध करण्यासाठी, त्याच्या युद्धावरती जिंकण्यासाठी. म्हणजे ह्या अवतारामध्ये ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात की कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी काय धारण केलंय तर चक्र आणि गदा आपले शस्त्र म्हणून धारण केले आहे. तर त्यावेळेस गदा युद्ध होतं ना, गदा आणि गदे युद्ध व्हायचं. मग ती गदा पैलवान अशी त्यावेळेची युद्ध होती आणि ते युद्धाला जशाच तसं सामोरं जाण्यासाठी बलराम म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम यांनी जे शिक्षण घेतलं ते शिक्षणाला अनुसरून शस्त्र देवाने हातात घेतले. म्हणून घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. काय धंदा करतो? भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. जनासी सौहारे, जनासी सौहारे, जनासी सौहारे, जनासी सौहारे. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. जनासी सौहारे, जनासी सौहारे, जनासी सौहारे, जनासी सौहारे. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी सौहारी. आणि हे करण्यासाठी अव्यक्तातला भगवंत व्यक्तात येतो. म्हणजे आपण जी भक्ती करतोय ती निर्गुणातली भक्ती करतोय, निर्गुणातली. आपण भगवंताला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही आणि याचं ज्ञान आपल्याला साधू संतांकडून मिळतो. तो कसा आहे, कसा नटलेला आहे, तो कसा राहतो, काय करतो, याचं ज्ञान आपल्याला ग्रंथातून मिळतं. म्हणून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ज्याची कीर्ती गातात तो भगवंत, तो श्रीकृष्ण परमात्मा, तो अव्यक्तातून म्हणजे निर्गुणातून सगुणात येतो. निर्गुणातून सगुणात येतो. काय ताकद असेल, काय पुण्य असेल देवकी मातेचं, जन्मोजन्मीचं पुण्य देवकी मातेच्या पोटी भगवंत अवताराला आहे. वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी भगवंत अवताराला येणे साधी गोष्ट नाही. आपण आताच बघा, काही काही मुलं जन्मापासून गुणवान असतात, 36 गुण त्यांच्याकडे असतात. कला म्हणू नका, ज्ञान म्हणू नका, शिक्षणात सगळी गुण त्यांच्याकडे असतात. काही काही मुलं तर जन्मल्यापासून गीतेचे श्लोक म्हणताय. 1-1 वर्ष, 2-2 वर्ष, 3-3 वर्षाची मुलं, आपल्याला अजून क ख ग पूर्ण येत नाही, उच्चार करता येत नाही, उच्चार चुकतो, बोलता येत नाही. मग हे गुण ज्यांच्यामध्ये होतात, येतात, त्यांना जन्मोजन्मीचं पुण्य असतं. जन्मोजन्मी केलेली भक्ती फलद्रूप होत असते. आता हे भाविक महाराज बंगाळे, भाविक महाराज चौधरी हे मृदुंगणी लहानपणापासून, यांच्यात कोणता गुण आहे तर सद्गुरूंची कृपा त्यांच्यावरती झाली. सद्गुरूंची कृपा. साहिश महाराज हे हार्मोनियम वाजवतात, पेटी वाजवतात, मृदुंग वाजवतात, सर्व गुण त्यांच्याकडे आहे. मग हे गुण कसे उपजता आले, हे वर्म जाणवणी आले लोटांगणी. चांगदेव महाराज ज्यांच्या लोटांगण घातलं ते आमचे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई सोपानदेव निवृत्तीनाथ यांचे गुण, यांचा चमत्कार, यांचं काय ते इतकी लहान भावंड ते उपजताच ज्ञानी असतील हे वर्म त्यांनी जाणलं. म्हणून 1400 वर्षाचा चांगदेव त्यांना शरण आला आणि छोट्याशा मुक्ताईला त्यांनी गुरु केलं. 1400 वर्षाच्या आधी जन्मा Bye.
मुक्ताईचा 1400 वर्षाचा चांगदेव 4 वर्षाच्या मुक्ताईला गुरु केला. कशामुळे? गुण महत्वाचा आहे, नाम महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे. आणि मग ते कोणी घेतलं? कोणीही घेऊ शकतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर न लगे चिंता कोणासी. कोणाला चिंता करायची काय? कोणीही या, भक्तीसाठी कोणीही या. आणि भगवंताकडे जे गुण आहे, जे 64 कला आहे, 64 कलेचा अधिपती भगवान श्रीकृष्ण आहे. त्याच्यामध्ये सर्व कला आल्या. मग ही मदिरा बनवण्याची कला सुद्धा भगवंताचीच आहे. उदाहरण म्हणून सांगितलं, बाकी 63 तुम्हाला बघायचे. उदाहरण म्हणून सांगितलं की मदिरा बनवण्याची कला सुद्धा भगवंताचीच आहे. श्रीकृष्णाच्या 64 कलेमधली एक कला आहे, परंतु ती कोणी घ्यावी हे आपण ठरवावं. 6 मुख्य कला आहे, 6 मुख्य कला आहे. आणि ती कला, ते 64 कलाचा अधिपती भगवान श्रीकृष्ण जर अवताराला येतो तर प्रत्येकामध्ये तो आपापले एक एक गुण देऊन जातो. मग प्रत्येक जण आपापला त्याच्यातून एक एक गुण घेतो. तर असा हा भगवंत नटलेला आहे. त्याचा थांग पता कळत नाही, पण साधू संत शोधून काढतात त्याला. कुठे लपलेला आहे साधू संत शोधून काढतात. संसारिकाला शोधता येत नाही. तो भक्तीत जरी असला तरी त्याला भगवंताचा पत्ता शोधता येत नाही, कारण की त्याच्याकडे पुढे प्रश्न असतो. सांगा मी, तुमच्याकडचा प्रश्न काय माहिती का? सांगा मी काय करू, काय करू? भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे. संत म्हणता या या सर्व या. संसार म्हणे तू ये इकडे. करू देत नाही, होऊ देत नाही, भगवंता पुढे जाऊ देत नाही, कीर्तनाला बसू देत नाही, कथेला बसू देत नाही. फोन येतो निघून जातो, नातेवाईकाचा फोन येतो निघून जातो, अर्ध्या कथेमधून उठून निघून जातो, अर्ध्या सप्ताहामधून निघून. मग शेवटी कधी येतो? काल्याचे कीर्तनात. कारण की काल्याचं कीर्तन म्हणजे काय? पगारचा दिवस आहे. पगार मिळतो, भोजन मिळतं, तृप्तता होते. हा खरंच आहे. आता आपण 2 तास जरी गेलं, 4 तास जरी भजन केलं, पण तू तृप्तता कशामधून येणार आहे? भोजनातून. मग भोजन महत्वाचं आहे, बरोबर ना? भोजन एक वेळेस भजन नाही झालं तरी चालेल, पण भोजन व्हायला. आणि खरंच आहे, पहिलं भोजन असेल तरी पण भोजन होतं, आणि नंतर भोजन असेल तरी पण. मग दोघांमध्ये मुख्य काय आहे? भोजन. पहिले हे भोजन केलं तरी चालेल आणि नंतर हे भोजन केलं तरी चालेल. मग दोघांमध्ये मुख्य काय आहे? भोजन. भजन होईल तर होईल, असेल हरी तर देईल. हा नाही असं दोघंही महत्वाचे आहे. भजन करून भोजन करा किंवा भोजन करून भजन करा, पण भजन व्हायला पाहिजे, भोजन नाही. विठ्ठल म्हणून घ्यावया अवतार हेची झाले निमित्त, भक्ता अभय कर खळा कष्ट. जे खळ आहे ना त्यांना कष्ट देण्यासाठी, आणि जे भक्त आहे ना त्यांना अभय देण्यासाठी हेच निमित्त झालं. म्हणून भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. आणि म्हणून रूपा येऊनिया धरीसी अवतार, रूपा येऊनिया धरीसी अवतार, संहारुनी असुर तारावे भक्त. याच्यासाठी अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. विठ्ठल म्हणून ज्या वेळेस या धरणी मातेवरती आघात होतो, आपलं वजन सहन करू शकते भक्ती धरणी माता, परंतु पापाचं वजन ती सहन नाही करू शकत. सहन करते 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 आणि एक शेवटी
ती असह्य होते आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अधर्म वाढतो, धर्म लोप पावतो आणि या धर्मपत्नी मातेला सहन होत नाही, त्यावेळेस ती गारणं करते. कोणाजवळ? आपल्याजवळ? नाही नाही नाही, भगवंताजवळ. आणि कोणत्या रूपाने? गायीच्या रूपाने ती भगवंताजवळ गारणं करते. म्हणून त्रेता युगाच्या शेवटी म्हणजे द्वापर युगाच्या शेवटी भगवंताने अवतार घेतलेला आहे, द्वापर युगाच्या शेवटी. आणि ती परिस्थिती अशी झाली, पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. आपलं ओझ दिधला असे त्रास ऋषी मुनी सर्वा, न करी पूजा कोणी एक. राहिलेले यज्ञ राहिलेले यज्ञ, मोडिले कीर्तन, पणाले ब्राह्मण दैत्या म्हणे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापासी जाय, नेत्री वायतोय सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. ब्रह्मा इंद्र बरोबरी शिव, चालियले सर्व शिराधीसी. नामा म्हणे ऐसी करीतील स्तुती, आनंदे मनी मानसाच्या. म्हणजे सर्वांच्या मनाला आनंद देईल अशी स्तुती करतील. कोणाची? भगवंताची. भगवंताची स्तुती करतील. आणि सर्वजण आले, इंद्र आले, चंद्र आले, इंद्र चंद्र सर्व देवांना देव धरणी माता घेऊन क्षीर सागरामध्ये गेली. क्षीर सागरामध्ये भगवंताचं निवासस्थान आहे, भगवान विष्णूच तिथं गेली गायीच्या रूपाने आणि भगवंताला विनवणी करू लागली. आणि आपण असंच विनवणी करतो का? देवाजवळ गेल्यानंतर काय काय मागतो? अशी मोठी चिठ्ठी असते आपली, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण झालं, नातू झाला, पंटू झाला, सगळं झालं, ते करत तरी पण त्यांचा नवस पूर्ण होत नाही, विसरून जातात. इतके नवस करतात, विसरून जातात. त्यांना सगळं प्राप्त होतं, पण कोणत्या देवीला कोणता नवस केला हेच विसरून जातात. देवाजवळ मागणी करतात, परंतु ही धरणी माता तिला सहन होत नाही आणि ती देवाजवळ मागणी करते. माता देवाजवळ गेल्यानंतर देवाला काय प्रिय आहे? आपण काय करतोय? श्रीमद भागवत कथेच्या रूपाने आपण देवाची काय करतोय? स्तुती करतोय. देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याची स्तुती करावी लागते. म्हणून या सर्व देवादेवांनी देवाची स्तुती केली. वासुदेवा ऋषिकेशा, वामना शेषशेया करी. वासुदेवा ऋषिकेशा, माधवा मधुसूदना, करिता ती स्तवना पुरुष सुक्ते. पद्मनाभा त्रिलोकेशा, वामना शेषशाही, आता मज कोणी नाही तुझ वीण. जनार्दन हरी श्रीवत्सला गरुध्वजा, पावधिक सजा आता मा. वराह पुंडरिका नृसिंहा नरांतका, वैकुंठ नायका देवराया. अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया, कृपेच्या अभया देई आम्हा. नारायणा देवाध्यक्षा कैकट भंजना, करी रे मर्दना दुष्टाचिया. चक्र गदा शंख पाणी नरोत्तमा, कृपेच्या भया देई आम्हा. रामा हयग्रीवा भीमा रौद्रोध भवा, आपुले आपुले आम्हा पावत्वरे. श्रीधरा श्रीपते चतुर्भाऊ मेघ श्यामा, लेकुरे आम्ही आम्हा पावत्वरे. नामा म्हणे ऐसे करिता स्तवन, तो शिला भगवान शिरातीत. इतकी प्रशंसा केल्यानंतर कोण नरम नाही पावणार? भगवंत नरमला. म्हणे मला मी सगळं जाणतो आणि म्हणून तुझी मागणी, तुझी जी इच्छा आहे ती आता लवकरच पूर्णत्वाला येणार आहे. म्हणून भगवंताच्या निमित्ताने आकाशाची वाणी सांगे सकळांसी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. या सर्वांचं रक्षण करेल. ब्राह्मणांनो तुमचंही रक्षण करेल. म्हणून यादव समग्र भारे तुम्ही सर्वजण काय व्हा? यादव व्हा. तिकडे जा, भक्त व्हा. तेव्हा ऋषिकेश म्हणजे भगवंत आपल्या पत्नीला सांगतात, तुम्ही कौंडण्यपुरासी जावे. आणि शेषाला म्हणतात, चला भगवंता आता आपल्याला परत अवतार घ्यायचा आहे. शेष म्हणे, देवा असं नका करू. राम अवतारामध्ये
मी तुमचा लहान भाऊ झालो, तुम्हाला माहितीये की किती 14 वर्ष अरण्य तुमच्या जवळ मी सहन केलं, उपवासी राहिलो, कंदमुळे खाल्ली. नाही 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 नाही, या अवतारी मी न घे. म्हणजे शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराणे सुरवर सांगवाले, शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागे अवतार मी न घ्यायची. तुमच्या सवे सोशिले अरण्य आता मी नाही, म्हणून नावा म्हणे ऐसे वदी धरणीधर, धरणीधर म्हणजे शेषनाग, वदे धरणीधर हासोनी श्रीधर, काय बोले हसले भगवंत. अरे हो ठीक आहे ठीक आहे, मागच्या जन्मी तू माझा लहान भाऊ झाला, परंतु या जन्मी मी आता जो अवतार घेणार आहे त्या जन्मी तू माझा मोठा भाऊ हो. पूर्वी तू अनुज झालासे कनिष्ठ, सोशिले अरण्य मज सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. अरे बाबा तुझी आज्ञा मी पाळीन, चलत सई. मग ठीक आहे, मग आता शेष भगवंत तयार झाले, नियोजन केलं आणि भगवंत आता अवताराला तयार झाले. आणि योग घडला, वसुदेवा देत देवकी बहीण, लग्न माझे विघ्न झाले ऐका, आकाशाची वाणी सांगत असे कना कंसा, मानी भरवसा मज बोलण्याचा, हिचा 8वा पुत्र वधील तुझशी, ऐकून या कंस खवळला, घेऊन या खडग माराया धावला, हातात तो धरेला वसुदेवे. वसुदेवे सत्तवार होता, त्याने सांगितलं की कशाला मारतोय, हिचा 8वा पुत्र ना, 8चे सगळे पुत्र तुला देईन, माझे सत्यवचन मान. आणि कंसाला वसुदेवाच्या बोलण्यावरती विश्वास होता, म्हणून दोघांनाही कारागृहात टाकलं. कारागृहात टाकलं. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे काय घडलं, कसं घडलं. ह्या नारदाबाई देवकी मातेचे 6ही पुत्र कंसाने मारले. 7वा पुत्र योगमायाने रोहिणी उदरी घालून ठेवला. न कळे कोणाला देवावेण, कोणालाच कळलं नाही. आणि मग ती वेळ येऊन ठेवली. भगवंताने सूक्ष्म रीतीने देवकी मातेच्या पोटी अवतीर्ण झाले. जसे अवतीर्ण झाले, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, 100 सूर्य असतील असं तेज देवकी मातेचं व्हायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. इकडे देवीचं तेज वाढतं आणि तिकडे कंसाचं निस्तेज व्हायला लागला. निस्तेज, कारण की त्याला देवकी मातेच्या पोटी 8वा अवतार वधील हे भय होतं. नामा म्हणे भये, जिकडे पाहावे तिकडे त्याला कृष्ण 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 दिसायला लागला. त्याची अवस्था फार बिकट झाली. आणि अशी अवस्था असताना भगवंताने लीला केली. आणि भगवंत येण्याची खूण, जशी संसारामध्ये भगवंताची खूण आहे, कशी आहे, संसाराचा पूर्ण नायनाट होतो, आपल्या संसाराचा पूर्ण नायनाट होतो भक्ती करणाऱ्याचा, तेव्हा कुठे भगवंत येण्याची खूण दिसते. साधं नाहीये, चांगल्या चांगल्या माणसाची पिळवणूक करतो असा भगवंत आहे. मग आता भगवंताने लीला केली. भगवंत येण्याची खूण, वारा वाहू लागला, यमुना वाहू लागली, काळोख पडला, पावसाचं वातावरण झालं, जिकडे पाहे तिकडे किलबिलाट सुरू झाला. लोकांच्या मनामध्ये विलक्षण आनंद उत्पन्न झाला. त्यांनाच कळत नव्हता हा आनंद कशामुळे, आपण का आनंदित होतोय हेच त्यांना कळेनासं झालं. आणि जिकडे पाहे तिकडे त्यांना तेज दिसू लागलं. वेगळं स्वरूप त्यांनी अनुभवलं, भगवंताचं स्वरूप त्यांनी अनुभवलं. निर्गुणातला भगवंत आज सगुणात येणार होता, त्यातली बदली वेळ होती ही भगवंत जन्माची. मयूरादी पक्षी नृत्य करीत आते, मयूर नाचायला लागले, भूमीवरील सडे पडले होते, केशर कुस्तीचे केशरउटीचे सडे पडले होते, मयूरादी पक्षी नाचत होते. एवढंच काय, विमानांची दाटी झाली, अवकाशामध्ये सुरवर आले, सप्तऋषी गायला लागले, सुरवर गायन करू लागले, गंधर्व गायन करू लागले. आणि विमानातून पुष्पांची वर्षा होऊ लागली. एवढेच नव्हे, स्वर्गामध्ये नगारे वाजवायला लागले, अप्सरा नाचायला लागल्या, वाद्य वाजायला लागली. आणि म्हणून तो दिवस, ती वेळ, तो ठिकाण निवडलं गेलं. कोणतं, दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष,
वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 रात्र प्रहर माया घाली अस्त्र रक्ष पाळा. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा जो वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला. हो, माझ्या पुढे गोविंद अवतरला. आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात, आयती संभाव नोहे काही श्रमी. आयती संभाव नोहे काही श्रमी. नोहे काही श्रमी. नोहे काही श्रमी. नावयाचा स्वामी नामयाचा स्वामी प्रगट झाला. कुठे प्रगट झाला? कारागृहामध्ये. मग हे ठिकाण आहे का भगवंताच्या जन्माचं? नाही. मग इथे आल्यानंतर देवकी मातेच्या समोर 8 वर्षाची मूर्ती उभी राहिली भगवान श्रीकृष्णाची. आणि देवकी मातेला सांगते, घाबरू नको, तुला सांगण्यासाठीच मी 8 वर्षाची मूर्ती झालो. आणि आता येथून तू मला कुठे ने? गोकुळाला ये. नंदाच्या 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 घराला. नंदाच्या 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 घराला. गोकुळाला गोकुळाला मला इथं ठेवू नको. मला नंदाच्या घरी गोकुळाला नाहीये. आणि गोकुळाला गेल्यानंतर रात्रीच्या रात्री सगळं कार्यक्रम झाला. आणि सगळी गोकुळ नगरी आनंदित झाली. सगळी गोकुळ नगरी. काय नवल झालं. बाळकृष्ण नंदा घरी. नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. आनंदील्या नर नारी. आनंदील्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी. नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदाच्या घरी आनंदील्या नर नारी. अहो, आपल्या घरी साधं बाळ जन्माला येतं, जास्तीत जास्त आनंद काका मामा चुलत्यांना, जास्तीत जास्त आनंद शेजाऱ्यांना, जास्तीत जास्त. पण इथे गोकुळात नंदबाबाच्या घरी जन्माला आणि पूर्ण गोकुळाला आनंद झाला. असं काय? अहो, साक्षात भगवंत अवताराला झाले. याची खूण भगवंताने आधीच भक्तांना पाठवलेलं होतं. कसं असतं? एखादा नेता, एखादा वक्ता जर असेल ना, त्यांच्याबरोबर काही जण असतात. महाराजांनी कोणतंही वाक्य बोलू द्या, महाराजांनी कोणतंही वाक्य बोलू द्या, टाळ्या म्हणणारे असतात. भगवंत माझ्या मागे आहे का? भगवंत आधी जाण्यापूर्वी आपल्या भक्तांना पाठवतो, करा जय घोष. असं ते बाजूला ठेवू आपण. परंतु गोकुळामध्ये आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर एकमेकीला सांगायला लागल्या गवळणी. काय? गवळण सांगत ती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावे पाणी उतरणे, एक धावे
सांगायला लागल्या गवळण सांगत ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. काय नवल आणि त्या कृष्णाचं मुख पाहण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी हे गवळणींची रांग, हे गवळणींची रांग. आणि काही कारण नसताना ते नंदबाबाच्या घरी यायला लागले. कोण म्हणती वसुदेवाचा, कोण म्हणती नंदाचा, काय काय बोलायला लागले. ठावाची नाही बापाचा, काय काय बोलायला लागले. यशोदेने पाळीला, देवकीने वाहिला, पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला. ऐक ऐक सखय बाई नवल मी सांगू काय. या बाळाचं नवल सांगायला काय सांगू, त्याचं वर्णन, त्याचं रूप. माऊली म्हणते बरवाओ हरी बरवाओ. गवळण गेली, कृष्णाचं रूप पाहिलं. माऊलींनी विचारलं का ग कसा आहे माझा कृष्ण. बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ. गोविंद गोपाळ गुण गरवाओ, गोविंद गोपाळ गुण गरवाओ. सावळाओ हरी सावळाओ, सावळाओ हरी सावळाओ. सावळाओ हरी सावळाओ, सावळाओ हरी सावळाओ. सावळाओ हरी सावळाओ, सावळाओ हरी सावळाओ. सावळाओ हरी सावळाओ. कसा आहे माझा कृष्ण. सावळा आहे. मग काय झालं त्याला बघितल्यानंतर काय झालं. पाहताओ हरी पाहताओ, पाहताओ हरी पाहता. मग काय झालं. ध्यान लागले हो चित्ताओ, ध्यान लागले हो चित्ताओ. सावळा हो हरी सावळा. असा माझा श्रीकृष्ण परमात्मा. त्याचं काय वर्णन करू. याने नुसता हमामा घातलेला आहे. हमामा घाली हमामा. हमामा कुठे नाही घातला याने. हमामा घाली राम अवतारी, कैकईची भीड तुला भारी. प्रस्थान केले लंकेवरी, प्रस्थान केले लंकेवरी. हमामा हमामा तू घाली कानोबा, हमामा तू घाली कानोबा, हमामा तू घाली. हमामा घाली नंदा घरी, गोप गौरी याच्या नारी. गोपाळ नाचती गगरी. हमामा हमामा तू घाली, हमामा घाली. कुठे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये या देवाने हमामा घातलाय. हमामा घाली पंढर वाळवंटी. कोणासाठी. पुंडलिकाची भीड तुला भारी. 28 युगापासून उभेवरती केलं विटेवरती. उभा ठेला विटेवरी. हमामा
मम तू घाली कानोबा मम तू घाली कानोबा मम तू घाली कानोबा भगवंत आहे, चराचरामध्ये भरलेला आहे. त्याला आपल्याला श्रीमद भागवत कथेच्या रूपाने तुम्ही जाणला. आता प्रत्यक्ष पाहायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. आणि येत्या 2 तारखेला काल्याच्या निमित्तानं, काल्याचं कीर्तन चुकवू नका. माझं कीर्तन आहे म्हणून नाही, कुठल्याही सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन असेल तर ते चुकवायचं नाही, कारण की तो पूर्णत्वाचं कीर्तन आहे. ते कीर्तन पूर्णत्वाचं आहे. ज्यांनी 7 दिवस कथा ऐकली ना, त्यांनी त्या दिवशी काल्याचं कीर्तन ऐकायचं आणि भोजन घेऊन तृप्त व्हायचं आणि आपला काला करून घ्यायचा. काल्याचं महत्व मी त्या दिवशी सांगणारच आहे. परंतु आज कृष्ण जन्मापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आपण गोकुळात आलो आहे आणि काल्याच्या कीर्तनात आपण गोकुळात भगवंतांनी काय लीला केल्या, काय चरित्र केलं, याचं आपण यथार्थ वर्णन करणार आहे. म्हणून आज या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. शेवटच्या श्वासाच्या आधी तुमचा काला होईल. काय? शेवटच्या श्वासाच्या आधी तुमचा काला होणे गरजेचं आहे. याच्यासाठी काला आहे, याच्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे. श्रीमद भागवत केल्यानंतर आपण आपल्या श्वासाच्या अगोदर मोक्षापर्यंत जाऊन पोहोचतो, मुक्ती प्राप्त होते आणि मग तुकोबारायांसारखी अवस्था होते. काय होते तुकोबारायांची अवस्था? तुकोबारांचा काला लवकर झाला शेवटच्या आधी. नाही आम्हा जावे मरावे लागत. तुकोबारा काय म्हटले? नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. पंडित जैसे तैसे, पंडित जैसे तैसे, तैसे नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. अशी अवस्था व्हायला पाहिजे आपल्याला. म्हणून अंतकाळी विठो आमासी पावला, कुणी सहित झाला गुप्त तुका. याच्यासाठी भक्ती आहे, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. म्हणून तो क्षण आपल्या जवळ येईल. झालेली सेवा श्रीमद भागवत कथा सद्गुरु के.एन. शास्त्री महाराज यांच्या चरणावरती ठेवतो. आणि लक्षात घ्या, काला तिथेच होतो जेथे देव आणि संत असतात. मग तुम्ही म्हणणार देव कुठे? सद्गुरूंच्या रूपाने संत आणि श्रीमद भागवत कथे ज्या ग्रंथाच्या निमित्ताने भगवंत इथे जिथे असतो तिथेच काला होतो. काय सांगितलं मी लक्षात घ्या. जे कथावाचक आहेत सद्गुरु ते संत रूपाने, आणि ज्याची कथा करत आहेत तो ग्रंथ श्रीमद भागवत ग्रंथ हा साक्षात भगवंताच्या रूपाने जिथे असतो, संत आणि भगवंत यांच्यामध्येच काला होत असतो. म्हणून याच आहे. आणि या वारकरी संप्रदायाचं दंडक आहे ते काल्याचं कीर्तन. ते 2 तारखेला होईल. आणि आजची ही सेवा मी सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व मायबावल्यांच्या चरणी ठेवतो. आणि बरोबर 11 वाजलेले आहे आणि आता आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर काय कर प्रसाद घेऊन आपण तृप्त व्हावं. या आरतीला या. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय विठ्ठल.
भूषण भाऊ महाराजांचा सन्मान आरती घेऊन घ्या. हा? आरती. आरती होते आरती लावा हे बघ